स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही स्टॉक शोधताय. कुठे शोधायचे? कसे ते मला बेस्ट स्टॉक जे आहे भेटतील? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचंय, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा आहे माझ्या स्टॉक सिलेक्शन प्रोसेसमधला दुसरा एपिसोड. ह्या व्हिडिओमध्ये आपण जे 2-3 स्क्रीनर आहेत, ज्यामध्ये चार्टिंग आहे, स्क्रीनर आहे, NSEची वेबसाईट आहे. या ज्या वेबसाईट आहेत, या वेबसाईटच्या मदतीने आपण कशा पद्धतीने स्टॉक जे आहे ते शोधू शकतो, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला बेस्टमधून बेस्ट स्टॉक जे आहे ते बघायला भेटतील. पुढे जायच्या आधी एक छोटंसं डिस्क्लेमर देऊन देतो. ही स्टॉक शोधण्याची जी प्रोसेस आता आपण करणार आहे, त्या लिस्टमध्ये जे काही पण स्टॉक येतील, ते मी कोणालाही बाय किंवा सेल करण्यासाठी रिकमेंड करत नाही. हा जो व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त आपण एक एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय. या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला शिकवतोय, की कशा पद्धतीने तुम्ही ते स्टॉक शोधू शकता आणि नंतर मग तुम्हाला टेक्निकल एनालिसिस, फंडामेंटल एनालिसिस या सगळ्या गोष्टी ज्या आहे, रिस्क रिवॉर्ड सगळं बघून मग तुम्ही जो कोणता पण स्टॉक बघणार त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री करायची. पण ह्या व्हिडिओमध्ये जे काही पण स्टॉक आपण डिस्कस करू त्यांना मी कुठेही बाय किंवा सेलची रिकमेंडेशन देत नाहीये. तर पहिली ही वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटच्या मदतीने मी पर्सनली स्टॉक शोधतो. ते कसे शोधायचे हे मी तुम्हाला दाखवून देतो. सगळ्यात पहिले तर काय करा, Screener.in येऊन तुम्ही लॉग इन वगैरे करून घ्या, तुमचं अकाउंट वगैरे बनवून घ्या. ते झाल्यानंतर काय करायचंय, स्क्रीन्स ऑप्शन जे आहे त्या ऑप्शनमध्ये यायचंय. त्याच्यानंतर या खाली खाली आल्यानंतर इथे बघा शो ऑल स्क्रीन्सचं ऑप्शन आहे. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे सर्च टर्मचा ऑप्शन आहे. या सर्च टर्म ऑप्शनला क्लिक करा आणि इथे तुम्हाला टाईप करायचं आहे नियर 52 वीक हाय बाय केशव पाडवी. हे तुम्हाला सर्च करायचं आहे बघा. हे इथे नाव येत आहे नियर 52 वीक हाय बाय केशव पाडवी. हे तुम्ही सर्च केलं. सर्च केल्यानंतर तुमच्याकडे असा एक ऑप्शन येईल, जे मी बनवून ठेवलेलं आहे स्क्रीनर, त्याचं ऑप्शन येईल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असे बरेचसे स्टॉक जे आहे, ऑलमोस्ट आता बघा किती स्टॉक आलेत. एक 40 स्टॉक जे आहेत ते आपल्याला इथे दिसून येत आहेत. 39 स्टॉक आहेत, 39 स्टॉक ते आहेत. आता हे जे 40 स्टॉक आहेत आपल्यासमोर येऊन गेले. ह्या लिस्टला तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्ममध्ये एक वॉचलिस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि ते वॉचलिस्ट बनवून हे सगळे जे स्टॉक्स आहेत, हे सगळे स्टॉक्स तुम्हाला वॉचलिस्टमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी वेबसाईट आहे, कारण आता हे स्टॉक आपण पहिला ॲड करून घेऊ, त्याच्यानंतर मग आपण त्यांचं फंडामेंटल एनालिसिस, मग टेक्निकल एनालिसिस या सगळ्या गोष्टी करणार आहे. ठीक आहे. दुसरी जी वेबसाईट आहे त्याचं नाव आहे चार्ट इंक. त्या वेबसाईटवर आपण जाऊया. सगळ्यात पहिले चार्टिंग ही वेबसाईट charting.com म्हणून ती वेबसाईट आहे. सेम तिथे जाऊन अकाउंट वगैरे करून घ्या. फ्री आहेत. इथे तुम्हाला कुठलंही पेड टूल विकत घ्यायचे नाही. जेवढेही टूल मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, सगळेच टूल, सगळ्या वेबसाईट या फ्री आहेत. आपण कुठेही पेड टूल विकत घेत नाहीये किंवा कुठलं पेड सबस्क्रिप्शन घेत नाही. सगळं फ्री आपण वापरणार आहे. ठीक आहे. चार्टिंगला आलात. चार्टिंगला आल्यानंतर तुमचं अकाउंट वगैरे क्रिएट झालेलं असेल. स्क्रीन्स ऑप्शनमध्ये या. स्क्रीन्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला सर्च स्क्रीनर म्हणून ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा स्क्रीनर जे आहे ते सर्च करायचं आहे. आता ते जे स्क्रीनर आहे त्या स्क्रीनरचं नाव मी ठेवलंय स्ट्रॉंग स्टॉक्स बाय केशव पाडवी. ठीक आहे. सर्च केलं. सर्च केल्यानंतर बघा इथे ते स्क्रीनर येऊन जाईल. याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे ते स्क्रीनर मी बनवून ठेवलेलं आहे. इथे खाली तुम्हाला काही 10-12 स्टॉक दिसतील. आता हे जे स्टॉक्स आहेत, हे स्टॉक्स मोस्टली सगळे असे स्टॉक असतील, की जे त्यांच्या 52 वीक हाय, लाईफ हाय, ब्रेकआउट देणारे स्ट्राँग असे स्टॉक आहेत. आपल्याला काय असे 500-1000 स्टॉक नाही पाहिजेत. आपण जर करतोय तर आपल्याला फक्त स्विंग ट्रेडिंग जर आपण करतोय, त्या स्विंग ट्रेडिंगसाठी मला पर्सनली असं वाटतं, की 2 ते 3 स्टॉक जरी तुम्हाला भेटले एका वीकमध्ये तरीही भरपूर आहे. पण रोज असे तुम्हाला बरेचसे स्टॉक जे आहेत ते इथे बघायला भेटतील. हे 12 स्टॉक आहेत. या 12 स्टॉकला पण तुम्हाला काय करायचंय, तुमच्या ट्रेडिंग व्यू जे प्लॅटफॉर्म आहे, ती जी वॉचलिस्ट तुम्ही बनवली आहे, त्या वॉचलिस्टमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं. सिंपली काय करा, कॉपी बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, सिम्बॉल्सवर क्लिक करायचंय. सिम्बॉल्सवर क्लिक केल्यानंतर इथे एक वॉचलिस्ट बनवून ठेवा. ही डेमो म्हणून वॉचलिस्ट मी बनवून ठेवली आहे. त्याच्यानंतर काय करायचं, या प्लस बटनवर क्लिक करायचं. प्लस बटनवर क्लिक केलं की इथे तिथून कॉपी केलेले जे आपले स्टॉक आहेत ते इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर करायचं आहे एंटर. जसं तुम्ही एंटर कराल, एंटर केल्यानंतर तुमचे जे स्टॉक आहे ते इथे येऊन जातील. ठीक आहे. हे स्टॉक्स ॲड झाले. आता तिसरा जो ऑप्शन आहे जिथून मी स्टॉक शोधतो, पहिलं मी काय करतो, स्क्रीनरवरून ही स्टॉक आणतो. त्याच्यानंतर हे जे दुसरं ऑप्शन आहे चार्टिंग, त्या चार्टिंगमधूनही मी स्टॉक्स आणतो आणि ते सगळे एकाच प्लेलिस्टमध्ये सगळे स्टॉक मी ॲड करून ठेवतो. ठीक आहे. आता तिसरा ऑप्शन काय आहे, तो आहे आपला NSEची ही वेबसाईट. आता काय करायचं, NSEचं सिंपल आहे. Googleला जा. Googleला जाऊन सर्च करा 52 वीक हाय
बाय NSE. ठीक आहे, किंवा फक्त 52 वीक NSE असं जरी तुम्ही सर्च केलं, जसं की मी तुम्हाला इथे दाखवतो 52 वीक हाय बाय NSE. बघा मी इथं सर्च करून ठेवलंय. पहिलीच वेबसाईट तुम्हाला इथे 52 वीक हायची NSE इंडियाची ती वेबसाईट आहे, ती तुमच्या समोर येईल. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथून सुद्धा तुम्हाला अजून एक 40-50 स्टॉक जे आहे ते मिळून जातील. हे आता ते 52 वीक हायचे आपल्याकडे स्टॉक जे आहे बघा, किती 52 वीक हायला आपल्याकडे 60 स्टॉक आता अवेलेबल आहेत. ते आपल्याला जे शो करतायत 60 स्टॉक आहेत. त्याच्यामध्ये AB कॅपिटल आहे, बरेचसे आहेत, ॲक्सिस बँक आहे किंवा जे काही पण अजून असे स्टॉक आहेत, इथे तुम्हाला 60 स्टॉक मिळत आहेत. आता हे जे 60 आहे, यामध्ये काही ETF पण आहेत बघा. सेन्सेक्सचं एक ETF आहे. परत मला वरती अजून कुठलं तरी एक ETF ॲक्सिस बँकचं आहे बघा. BNP वगैरे काहीतरी आहे, त्याचं एक ETF आहे. तर हे ETF नको आहे आपल्याला. ETFमध्ये आपण नाही, आपण प्युअर स्टॉकमध्ये करणार. तर जे पण स्टॉक आहेत, जसं ABP कॅपिटल आहे, अराम आहे, बरेचसे असे स्टॉक तुम्हाला इथे दिसून जातील. तर हे सेम जे ETF आहेत त्यांना सोडून जेवढेही ज्यांच्या ETF म्हणजे ज्याही नावाच्या पुढे ETF लिहिलेला दिसत असेल तुम्हाला, हे बघा, हे सेन्सेक ETF आहे बघा. त्याच्या शेवटी ETF असं जर लिहिलेलं असेल, तो स्टॉक आपल्याला नाही घ्यायचा आहे. आपल्याला प्युअर जो कंपनीचा स्टॉक आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. तर यातलेही जे स्टॉक असतील, तेही तुम्हाला काय करायचे, ते तुम्हाला आपल्या वॉच लिस्टमध्ये ॲड करून घ्यायचे. म्हणजे तुमच्याकडे 3 असे ऑप्शन येऊन जातात, की जिथून तुम्ही आता स्टॉक शोधू शकता. आता हे जे पहिलं स्क्रीनर आहे, ते तुम्हाला सर्च करायचं आहे नियर 52 वीक हाय बाय केशव पाडवी. screener.in जाऊन. दुसरं तुम्हाला सर्च करायचं आहे आपलं charting.comला जाऊन काय सर्च करणार, स्ट्रॉंग स्टॉक्स बाय केशव पाडवी. दोन्हीही मी बनवून ठेवलेत. ह्याच्यानंतर तुम्हाला यात काही चेंजेस करायचे असतील, जे काही पण तुम्हाला फेरबदल करायचे असतील, ते नंतर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला कॅपिटल, जसं आता मी याच्यामध्ये बघा, मार्केट कॅप वगैरे किंवा करंट प्राईस वगैरे, व्हॉल्यूम 2000 ठेवलंय मार्केट कॅप. तुम्हाला थोडं कमीवालेही चालतील 1000 वाले, तर तुम्ही इथे 1000 मार्केट कॅप टाकून जरी रन केलं, तरी पण तुम्हाला मग ते अजून जास्त स्टॉक भेटतील. बघा आधी किती होते, आधी 60 होते. सॉरी, 1 मिनिट, आधी किती होते चेक करूया. 2000 मी टाकलं तर किती येत आहे, 39 येत आहे बरोबर. आणि जर मी 1000 मार्केट कॅपिटल केलं तर किती येत आहे आपल्याकडे, तेव्हा येत आहे, म्हणजे अजून 4 स्टॉक एक्स्ट्रा वाढून गेले ज्यांचे आता हे 1000-2000 काय, त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे, म्हणजे ती 1000 करोडची कंपनी आहे, 2000 करोडची कंपनी आहे. तर मोस्टली मी काय करतो, माझं पर्सनल, आता हे माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय की माझं स्टॉक सिलेक्शन कसं आहे, त्याच्यामध्ये ही सिंपल प्रोसेस आहे की मी 2000च ठेवतो. चेंजेस तुम्हाला करायचे असतील तर ते कमी जास्त चेंजेस तुम्ही करू शकता. म्हणजे जेवढं तुम्ही फिल्टर लावणार तेवढं कमी जास्त स्टॉक होत राहतील. हे 3 वेबसाईट मी वापरतो माझ्या स्टॉक सिलेक्शनच्या प्रोसेससाठी. बऱ्याच वेळेस असं होईल की तिन्ही प्लॅटफॉर्मवर स्टॉक्स काही सेम असतील, तर जे सेम स्टॉक आहेत त्यांना सोडून द्यायचे. मी पर्सनली जर जास्त फोकस जो आहे तो माझा screener.in आणि चार्टिंग याच्यावर असतो. NSE वरून मी खूप कमी वेळेस, जर मला या दोन्ही ठिकाणी नाही मिळालं तर मी कधीतरी NSEला जाऊन, कारण तिथे जास्त स्टॉक येतात, मग ते फिल्टर वगैरे करून करता येतात, तर ते एक आहे. पण इथे हे जे 2 आहेत, screener.in आणि चार्टिंग, या 2 वेबसाईटचा वापर मी पर्सनली स्टॉक सिलेक्शनसाठी करतो. याच्यानंतरचा तिसरा जो एपिसोड आहे, त्या तिसऱ्या एपिसोडमध्ये हे जे स्टॉक आपण आता ट्रेडिंग व्ह्यूमध्ये ॲड करून घेतले, त्या स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं, ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा. काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट करून विचारा, कारण मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देत असतो. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करून घ्या यार. बघा एवढे लोक तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर तुम्ही पहिला एपिसोड बघितला नसेल तर हा पहिला एपिसोड आहे, जाऊन चेक करा. त्या एपिसोडमध्ये आपण काय काय शिकणार आहे या माझ्या स्टॉक सिलेक्शनच्या प्रोसेसच्या सिरीजमध्ये, ते सगळं मी डिटेलमध्ये सांगितलंय. तर चला भेटतो तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.